जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. नमस्कार. आज आपण श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्रीमणांचे श्लोक क्रमांक 61 ते 65 यांचा अर्थ समजून घेणार आहोत. उभा कल्पवृक्षांतळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा ते चिराहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, समर्थ रामांसारखा कल्पवृक्ष जवळ असतानाही जो माणूस दुःखाचं मनात धरतो त्याच्या अंतःकरणात दुःखच कायम राहते. सज्जनांनी असा निरर्थक वाद वाढू नये, कारण शेवटी त्यातून शोकच वाढतो. निजध्यास तो सर्व तुटून गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला. सुखानंद आनंद बेदे बुडाला, मणी निश्चयो सर्व खेदे उडाला. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, स्वतःचा ध्यास तुटला की मनात शोक व संताप वाढतो. खरे सुख आणि आनंद नष्ट होतात, परंतु ज्याच्या मनात निश्चय दृढ असतो त्याचे सर्व दुःख नाहीसे होते. घरी कामधेनु पुढे ताक मागे, हरी बोध सांडून विवाद लागे. करी सार चिंतामणी कांच खंडे, तया मागदा देत आहे उदंडे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, घरात कामधेनू सारखा अमूल्य खजिना असताना, म्हणजेच आपले श्रीराम असताना म्हणून माणूस तिच्या समोर उभा राहून ताकासारखा क्षुल्लक गोष्टी मागतो. हरीचा बोध सोडून तो वादविवाद आणि फोल गोष्टीमध्ये अडकतो. चिंतामणीसारख्या अमूल्य रत्नाऐवजी तो काचेसारख्या तुच्छ वस्तूंनाच मौल्यवान समजतो. पण तरीही तो जे काही मागतो देव त्यालाच उदंड देत राहतो. अति मूढता दृढ बुद्धी असेना, अति काम त्या राम चित्ती बसेना. अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाना. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जो अत्यंत अज्ञानी आहे त्याची बुद्धी कधीच स्थिर राहत नाही. जो कामावासनेत अति अडकलेला असतो त्याच्या मनात रामाचे स्मरण वसत नाही. जिथे अतिलोभ असतो तिथेच नक्कीच अस्वस्थता आणि त्रास वाढतो, आणि जो विषय भोगात अति गुंततो त्याचे जीवन सदैव दारिद्र्यपूर्ण आणि दुःखी होते. नको दैन्यवाणे जिणे भक्ती ओणे, अति मूर्खत्या सर्वदा दुःख दुणे. धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हे मधामी विरामी. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, भक्ती असूनही दीनपणे जगू नकोस. अतिमूर्खपणामुळे दुःख दुप्पट होते. म्हणून हे मना आदराने रामावर प्रेम ठेव. स्वर्ग सुखाचीही वासना टाकून वासनेपासून पूर्णपणे विरक्त हो. असे हे श्रीमणांचे श्लोक आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवणारे आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मनाला शांतता देणारा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ.